मधुकरराव काशीद एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांनी बंडाचा निशाण आपल्या खात्यावर घेतलं. बंडाचा निशाण तो माणूस खात्यावर घेतो की ज्या माणसाला छत्रपती शिवरायांचा विचार कळला आणि ज्यांना रयतेचं संरक्षण करायचं त्या माणसाचं नाव होतं मधुकरराव काशीद. हे मला आपल्या सर्वांना अभिमानाने सांगावं लागेल. मधुकररावांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एक पाऊल मुंबईमध्ये आणि दुसरं पाऊल आपल्या गावामध्ये वकील साहेब आणि स्वतःचं आयुष्य खर्च केला आपल्या ग्राम व्यवस्थेमध्ये या तालुक्यामध्ये. त्यांनी आयुष्याच्या कुठलाही मोठा पद घेतलं नाही. अपेक्षाही नव्हती, महत्वाकांक्षा नव्हती, पण अपेक्षा होती की इथे ज्या पक्षाचंही आम्ही आजपर्यंत काम केलं तो हिंदुत्वाचा ध्वज हा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी मी आमदार झालो नाही झालो तर चालेल, परंतु मला आमदार करावं लागेल ही भावना घेऊन तर मधुकर काशीद साहेबांनी काम केलं. आपण जे प्रस्तावना केली ती वस्तुस्थिती आहे की संभाजीराव तांब्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जिल्हा परिषदेचा जो दुमका मेहमानी होता त्याची आठवण मी काढली, रामदास शेख चव्हाण यांची आठवण मी काढली आणि मधुकरराव काशीद यांची मी आठवण काढली. त्याचं कारण असं आहे या सर्व लोकांनी पायाबंदी केली आणि म्हणून आज एवढी मोठी संघटना दिसते त्यांना विसरता येणार नाही म्हणून त्याची आठवण काढण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर होती. आणि वास्तविकता संघटना सहज उभी राहत नसते, त्याच्या पाठीमागे फार मोठा त्याग असतो. तो त्याग आदरणीय मधुकरराव काशीद यांनी केला. पण मला मधुकरराव काशीदने जेवढं कर्तव्य केलं त्याच्यापेक्षाही मला आज आनंद या गोष्टीचा आहे माझ्या चिंचोलीकडच्या चिंचोली ग्रामस्थांनी सभापती साहेब माझ्या चिंचोली ग्रामस्थांनी हा त्यांचा असलेला त्यागाचा झेंडा आपल्या खांद्यावर कायम ठेवला आणि सातत्य ठेवून त्यांचं प्रतिष्ठान काम करतंय. हा माझ्यासाठी अतिशय महत्वाचा बाब आहे आणि म्हणून कौतुक तुमच्या सर्वांचं करण्यासाठी मी आज या ठिकाणी आहे. तसं तर मी दरवर्षी येतो, थोडं पुढं मागं होतो, हा भाग वेगळा. आता आमदारकी असल्यामुळे मला सगळं बघायचं अमर्यादित काम आहे. बरं माझा स्वभाव असा आहे की मी जातो म्हणून लोक मला बोलवतात. आता जातच नसतो तर लोक म्हटलं जाऊ दे काय आमदार कामाचं नाही बंगल्यावर बसून राहतो. परंतु आपली जबाबदारी आपला माणूस म्हणून या नावाने मला महाराष्ट्रामध्ये कॉलिंग आहे. मीना खोऱ्यामध्ये मला मागच्या निवडणुकीमध्ये फार बेताचं मतदान आलं. काही काही गाव मला प्रचंड मायनस राहिले, पण मी विकास कामामध्ये त्या गावांना कधी असं सावत्रपणाची वागणूक दिली नाही. तो माझा स्वभाव नाही, कारण मला समाजसेवेचं व्रत करून काम करत असताना काही लोकांनी पक्ष पाहिले, काही लोकांनी संबंध पाहिले, पण त्याचं योग्य होतं का तर तोपर्यंत शरद सोडणे त्यांच्या लक्षात नाही किंवा त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये नव्हता. पण मला खात्री आहे न मागता चिंचोलीकरांना मी एवढं दिलंय. या मीना खोऱ्यामध्ये तर रस्ते आपण केले. टोलाच्या वाडीला आता नुसती खडी पडायची निवडणुकीला ती परत उचलून घेऊन जायची. 10 वेळा नावे फोडला असेल अशी लोक म्हणतात सभापती साहेब मी नाही, पण मी नारळ फोडला आणि एका मिनिटामध्ये टोलाच्या वाडीचा रस्ता सुद्धा करून दाखवला. हे तुम्ही साक्षीला आला. असे अनेक रस्ते सावरगाव पासून तर गुंजाळवाडी नारेगाव वारवाडी जाणारा रस्ता अर्धा झाला, आता अर्धा होतोय. हा तुमचा इंगळूरचा रस्ता निरगुडे बेरसर काटेडे पारोड एरंडे आपलं येणेरे काटेडे आणि थेट चिंचोली गोडेगावच्या हद्दीपर्यंत हा एवढा मोठा रस्ता तिथून येणारा 40 किलोमीटरचा वर्षभर रस्ता करणारा मी पहिला आमदार आहे मीना खोऱ्यातला. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. एवढा मोठा रस्ता होतो ना कधी आणि तुम्ही एवढ्या सध्या क्वालिटीचा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री सडकमध्ये वाजेवाडी अटॅच करून दिली. अहो वाजेवाडीची काय परिस्थिती. मी यायचा गणपती मंडळाला गणपतीला भेटायला उत्तमरावला उचलायचा आणि ते मला आग्रह करायचे आधी 1 ग्लास दूध आपलं 1 कप दूध प्या. मग त्यांच्या गोठ्यातलं एक ताजं 1 कप दूध प्यायचं. मग तिथून पुढे त्या सगळ्या मंडळांना मी भेटायचं. ते असायचे, सचिन असायचे, सगळी मंडळी असायची, तरुण असायचे. आणि मी म्हणायचा बाबा गणराया एकदाचा आमदार कर, यांचे रस्ते मी बदलून टाकेल आणि खरंच गणरायाचा आश्वासन मिळाला. या तालुक्याचा आमदार झालो आणि तुमचे रस्ते बदलण्यामध्ये मी त्या ठिकाणी भूमिका घेतली. काय वाजेवाडी एवढा काही भेटायला ते रस्ता करा म्हणून का हो. पण मला माहित आहे मी चाणाक्षी आमदार आहे. मला माहित आहे कुठले रस्ते घेतले पाहिजे, काय परिस्थिती आहे लोकांची.